उतळे बाबा नमस्कार. नमस्कार. तुम्ही आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका चालू आहेत, हा. तुम्ही काय आता प्रचाराला निघालेत का? मी प्रचारले. कुठं प्रचार करताय? प्रचार आपलं जे तांबे बारव गण आहे का, या गणात संपूर्ण घरोघर जाऊन घरोघर महिलांना, पुरुषांना किंवा ज्येष्ठांना मी संपूर्ण मार्गदर्शन करतो. आणि आपल्या ज्या काही उमेदवार आहेत, सुनीताताई बोराडे असो, कमलताई शेळकंदे, नीलम घोलप यांच्या पाठीशी मी खमंग उभा आहे. पण तुम्ही तर आता विधानसभेला देवराम लांडेंच्या सोबत प्रचाराला होते. अहो, देवराम लांड्यांनी मला फसवला, माझ्या पाया पडला, गळ्या मिठा घातल्या, बाबा इकडे ये, बाबा इकडे ये, मामा इकडे या, मामा मामा म्हणून माझ्या पाठीत खंजीर खुपासला. 12 दिवस त्याच्या सांगा जळक्या भाकरी खाऊन त्या तिरंगा दाब्याला मी त्याचा प्रचार केला 12-12, 1-1 वाजेपर्यंत. आणि तो उलटला माझ्यावर. नाक फडे काय ते नाक जो असतो ना, नाक फडणी फडे नाक, त्याने ती नागाची फणीवर करून माझ्यावर उलटला आणि मला फसवला. फसवून मला त्याने प्रचाराला नेला होता, नाही तर मी त्याच्या मागे जायला मोकळा नाही. पण तो देवराम लांडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, आता त्यांची सुनबाई जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून रिंगणात आहे. विकास केलाय आम्ही, अशा पद्धतीचे त्यांची वारंवार ते लोकांना सांगतात. देवराम लांड्याला म्हणा, तू मी जुना कार्यकर्ता आहे. मी शेरकर, आमच्या भागातले बरेचसे कार्यकर्ते होते. दाजी गोडे असो, दाजी कारबळ असो, धोंड कारबळ असो, हे म्हणजे यांच्या काळातला मी जुना पुढारी. गंगाधरचा नामदेव भाऊ असो, तुम्हाला सांगतो इंगळूंचा रामाड आमशे असो, वर पठारातला आंबेरे, किसन आंबेरेचे वडील, यांच्या बरोबरीतला मी काळातला. हा देवराम लांड्याला मी आजोळा शाळेत असताना याला बोटाला धरून फिरवलेला माणूस आहे. आणि तो जर असा डावपेच करीत असेल, लोकांना फसवीत असेल, हुलथाप द्यायचा असेल, त्याला म्हणावा तू ज्या वेळेला अध्यक्षपदावर होता त्यावेळेला तू किती पोरं कामाला लावली, तुझा कार्य काय आहे याचा हिसाब दे. नंतर मग तू आता तुझ्या सुनबाईला म्हणा, माई लांड्याना पाणी पुरवठा करील, आमका करील. अरे तुझी आखी पिढी गेली ना. तुझा बाप सरपंच होता, तुझा पोरगा सरपंच, तू सरपंच, तुझे सुनबाई सरपंच केली. इतर सामाजिक कार्यकर्ते त्या गावात नाहीत का, किंवा कोणी कार्य करणारा नाही का? हे सगळं तुलाच कशाला पाहिजे? परंतु त्यांनी जी काही पदं घेतली त्या पद्धतीने त्यांनी विकास पण केलेला आहे असं ते सांगतात. काय विकास केला? त्याच्या नातेवाईकाला ताडपत्र्या दिल्या, गिरणी दिल्या, मोठ्या स्कीमा होत्या, त्या सगळ्या त्याच्या नातेवाईकांच्याच घरात घातल्यात ना. मग आता तुमचं ठाम मत आहे? आमचं ठाम मत आहे, आमची सुनीताताई बोराडे, नीलमताई घोलप आणि कमलताई शेळकंदे. पण आता देवराम लांडे जेव्हा जेव्हा भाषणाला जातात, बरेच भाषणं त्यांचे आहेत की माझी सुनबाई सुशिक्षित आहे. मग असू द्या ना, कोण सुशिक्षित? समोरचे उमेदवार तितके शिकलेले नाहीत. अहो नसू द्या ना शिकलेला. आणि तू किती शिकला होता म्हणा? अरे तू 4थी नापास ना बावलाटा. तू 4थी नापास, तुला शिकता आलं का? तेव्हा तो दारूचा धंदा टाकला, मोठमोठाली बियालर काढली. तू ज्या वेळेला दारूच्या भट्टीवरून पळाला त्यावेळेला विठ्ठल आम्हाला लांडे त्यानं तुला राबलेले अंगण खाली लपून ठेवलं होतं, आम्हाला माहित नाही का? बरं. मग आता तुम्ही डायरेक्ट ठामपणे सुनीताताई बोराडे आणि ठामपणे माझा परिवार असेल किंवा माझे मित्र परिवार असेल, ती सगळी सुनीताताईच्या मागे जाणार आहेत. धन्यवाद.